मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार। सिडको आणि मलाड लवकरच 22,000 घरांची नवीन गृहनिर्माण लॉटरी काढणार आहेत, ज्यामुळे मुंबई आणि ठाणेकरांना परवडणारी घरे मिळतील। मुंबईतील 227 वॉर्डमध्ये बीएमसी निवडणुका होणार। महाराष्ट्रात मिनी विधानसभाची तयारी सुरू। सरकारने वॉर्ड रचनेचे आदेश दिले तर बीएमसी निवडणुका ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये होण्याची अपेक्षा आहे। राज्य सरकारने मुंबईत नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड सुरू केले। आता एकाच कार्डने मेट्रो आणि बेस्ट बसची तिकिटे खरेदी करता येतील। प्रवाशांना लांब रांगेपासून सुटका मिळेल। मुंबई सारखे आता महाराष्ट्रात देखील दारू पिणे महाग। राज्यात भारतीय आणि परदेशी दारू विक्रीवर कर वाढवण्यास मंजुरी। आता दारू प्रेमींच्या खिशाला फटका बसणार। बुलेट ट्रेन प्रकरणात मनसे आणि शिवसेना दोघांनी भाजपवर तंच कसला। म्हणाले, आधी उपनगर रेल्वे सेवांवर पैसे खर्च करा। मुंब्रा दुर्घटनेवर रेल्वे प्रशासनावर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला। मुंबई ते कोल्हापूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी। लवकरच छत्रपती शाहू टर्मिनस ते मुंबई दरम्यान धावणार नवीन वंदे भारत ट्रेन। रेल्वेने दिला लोकांना दिलासा। सकाळी गर्दीच्या वेळी प्रवाशांना त्रास झाला। पश्चिम रेल्वे मार्गाच्या माहीम स्थानकाजवळ तांत्रिक बिघाडामुळे सेवा विस्कळीत झाली। त्यामुळे गाड्या 10 ते 15 मिनिटांनी उशिरा धावल्या। ठाण्यातील ऐरोली स्टेशन जवळ गॅस सिलेंडरचा स्फोट। रस्त्यालगत फास्ट फूडच्या स्टॉल जळून खाक। घटनेवर कोणतीही जीवित हानी झाली नाही। स्टॉलमुळे वाहतूक कोंडवली। महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आज IMD कडून नारंगी आणि पिवळा अलर्ट जारी। मुंबई आणि त्याच्या उपनगरात या आठवड्यात हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता। आपल्या देशाची न्याय व्यवस्थेची स्थिती पहा। 2015च्या कुर्ला आग घटनेनंतर आता पीडितांना न्याय मिळाला आहे। मुंबई उच्च न्यायालयाने निष्काळजीपणाबद्दल BMCला फटकारले तर आग दुर्घटनेबाबत कुटुंबियांना 50 लाख रुपये भरपाई देण्याची आदेश दिला। कोकण धावणाऱ्या रेल्वे गाड्यांची संख्या दुप्पट होणार। 2 ट्रॅक केल्यामुळे गाड्यांची संख्या वाढणार आणि आता प्रवास होईल सोयीस्कर। वारंवार वीज खंडित झाल्यामुळे वसई पूर्व चिंचोटी कमान भागातील कारखान्यांवर परिणाम होत आहे। काम बंद पडल्यामुळे उद्योगपती आणि 50,000हून अधिक कर्मचाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे। सतत तक्रारी करूनही कोणी दिलासा दिला नाही। बाबा सिद्दीकी प्रकरणात मोठी अपडेट। प्रकरणाचा मास्टरमाइंड जिशान अख्तर कॅनडामध्ये अटक। पोलीस सूत्रांनी दिली महत्त्वाची माहिती। भारतात परत आणण्याची तयारी सुरू। मुंबईतील साईधाम मंदिराजवळ सेक्स रॅकेटचा पर्दाफाश। या प्रकरणात 8 जणांना अटक। अनेक महिलांना जबरदस्ती या नरकात ढकलण्यात आले। 14 ग्राहकांची चौकशी सुरू। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक डिसेंबरपर्यंत उघडण्याची अपेक्षा। आता लोणावळा खंडाळाला जाणे सोपे होईल। वेळेची बचत होईल, प्रवास सोपा। शेतकरी आणि विधवा महिलांसाठी बच्चू कडू यांचे उपोषण। शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह सरकारकडून आणखीन 16 महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या। पुण्यातील वारजे माळवाडी परिसरातील 3 मद्यधुंद व्यक्तींनी एका तरुणावर बियर बाटलीने हल्ला केला। पीडित गंभीर जखमी। या प्रकरणात 2 आरोपी अटक। साताऱ्यातील कराडमध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर करून महिला डॉक्टरचे अश्लील व्हिडिओ बनवण्यात आले। यापूर्वी बॉलिवूड सेलिब्रिटी देखील बळी पडले आहेत। पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे। मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल। 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव 90,200 रुपये झाला तर चांदीचा भाव 1,09,000 रुपये प्रति किलोग्राम झाला। डोंबिवलीतील रिक्षातून ड्रग्ज जप्त। तस्करी करताना पकडलेल्या अबू शेखकडून 22 ग्रॅम MD जप्त। पोलीस सूत्रधाराच्या शोधात। टिळक नगर पथाची मोठी कारवाई।